तर स्वागत आहे मित्रांनो आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। भरपूर महिलांच्या कमेंट आलेल्या होत्या, जो मी 2 ते 3 दिवसांसाठी व्हिडिओ टाकला होता। त्यामध्ये भरपूर महिलांच्या कमेंट आलेले आहे की आम्हाला अजूनपर्यंत एकही रुपया मिळाला नाही। काही महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये मिळाले, काही महिलांना 1500 रुपये मिळाले, काही महिलांना 4500 रुपये 25 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत जमा झालेला आहे। काही महिलांना फक्त 1500 रुपये मिळाले, पण जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा अजूनही एकही हप्ता त्या महिलांच्या खात्यामध्ये आलेला नाही। मी 2 ते 3 दिवसांआधी कम्युनिटी पोस्ट सुद्धा टाकलेली होती, त्यामध्ये 2 ते 3 हजार आपल्या सबस्क्रायबरनी जे आहे ते वोटिंग केलं आणि 84% सबस्क्रायबरनी सांगितलं की अजूनही एकही रुपया आलेला नाही। आणि काही सबस्क्रायबर म्हणाले की आम्हाला 1500 रुपये आले, पण आधीचे 3000 रुपये आमचे कुठे गेले। तर या प्रश्नाचे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये उत्तर देणार आहे की तुमचे पैसे आता कधी येणार। काही महिलांनी जे आहे ते आपले पैसे येण्यासाठी IPBP म्हणजे इंडियन पोस्ट बँकचं अकाउंट सुद्धा काढलं, तरी पण त्यांचे पैसे अजूनपर्यंत खात्यात जमा झालेले नाही। या सर्व प्रश्नांचे उत्तरं आणि भरपूर कमेंट सुद्धा आल्या, तर कमेंटची सुद्धा उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर बघा, सर्वात पहिला प्रश्न महिलांना आहे की आम्हाला जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे 4500 रुपये खात्यामध्ये यायला पाहिजे होते, पण आमच्या खात्यामध्ये 1500 रुपयेच आले। 3000 रुपये आमचे कधी येणार की नाही। तर बघा, ज्या महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये आलेले आहे त्यापैकी काही महिलांनी जे आहे ते इंडियन पेमेंट पोस्ट बँकचं अकाउंट काढलं, त्यानंतर मोबाईल नंबर दिला आणि चेक केल्यानंतर समजलं की त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये आले, पण समोरचे 3000 रुपये आले नाहीत, तर ते कुठे गेले। तर बघा, सर्वात आधी तुम्हाला तुमचं डीबीटी आधार सीडिंग चेक करणे सर्वात आधी महत्त्वाचं आहे। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की डीबीटी आधार सीडिंग चेक केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की तुमच्या खात्यामधले पैसे हे कुठे जात आहे, कोणत्या अकाउंटमध्ये जमा होत आहे। अर्ज भरताना कोणताही अकाउंट नंबर दिला असला तरी तुमचा आधार सीडिंग असलेल्याच अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर होणार। आधार KYC असल्याने होणार नाही। आधार KYC फक्त बँकेलाच उपयोगी येते। आधार सीडिंग हे डीबीटी ऍक्टिव्ह असल्यावर डीबीटीद्वारे योजनेचे पैसे पाठवण्यासाठी सरकार वापरत असते, त्यामुळे तुमचं आधार सीडिंग असणे आवश्यक आहे। तर बघा, आता 3000 रुपये का नाही आले। तर बघा, काही महिलांनी जर बचत गटाचा आधी लोन घेतलेलं असेल 2017, 2018 किंवा 4-5 वर्षात जर महिलांनी बचत गटाचं लोन घेतलं असेल, तर त्या महिलांना आपण कोणत्या बँकेमधून आधी लोन घेतलं होतं। भरपूर महिलांनी 10 महिलांचा गट तयार करून काही प्रायव्हेट बँकांमधून लोन घेतलेलं आहे आणि त्यांचं त्या बँकेमध्ये डीबीटी आधार सीडिंग ऍक्टिव्हेट आहे। आधी तुम्हाला चेक करायचं आहे की तुम्ही बचत गटाचं आधी कधी लोन घेतलं होतं का, आणि घेतलं होतं तर तुम्हाला ती बँक कोणती आहे ते पाहायची आहे। भरपूर महिलांनी 10 महिलांचा गट तयार करून प्रायव्हेट बँकेमधून लोन घेतलं आणि त्या बँकेमध्ये त्यांचं डीबीटी आधार सीडिंग ऍक्टिव्हेट झालं। त्या बँकेने त्यांना लोन दिलं, पण पासबुक आणि अकाउंटची डिटेल दिली नाही। भरपूर नागरिकांच्या कमेंट आलेल्या आहे की आम्ही ज्या बँकेचं कधी अकाउंट सुद्धा ओपन केलेलं नाही त्या बँकेचं आमचं आधार सीडिंग आहे, म्हणजेच आता काय करायचं। तर बघा, त्या खात्यामध्ये भरपूर महिलांचे पैसे गेलेले आहे। मी जे तुम्हाला जे काही व्हिडिओमध्ये माहिती देतो ते प्रॅक्टिकल मी पाहिल्यानंतरच देतो। तुम्हाला मी जे काही IPBP इंडियन पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट काढायला सांगितलं, मी स्वतः 1 ते 2 महिलेचं अकाउंट काढून दिलं, त्यानंतर त्यांच्या खात्यात पैसे आले, तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं की या बँकेचं अकाउंट काढल्याने आधार सीडिंग लवकर होते आणि पैसे लवकर येतात। तर बघा, आता जे बचत गटाची मी तुम्हाला विषय सांगत आहे, बचत गटाचं सुद्धा तसंच झालेलं आहे। ज्या महिलांनी प्रायव्हेट बँकेतून बचत गटाच्या मदतीने लोन घेतलं, त्यांचं त्या कंपनीमध्ये, त्या फायनान्स कंपनीमध्ये जे आहे ते आधार सीडिंग ऍक्टिव्हेट झालं, त्या बँकेमध्ये ऍक्टिव्हेट झालं आणि त्यांना त्यांची डिटेल्स भेटली नाही। त्यामुळे भरपूर महिलांचे जे पैसे आहे ते त्या बचत गटाच्या फायनान्स कंपनीच्या बँकेमध्ये गेलेले आहे आणि महिलांजवळ त्यांचा अकाउंट नंबर सुद्धा नाही। आणि त्यामुळेच भरपूर महिलांना असं वाटत आहे की आपले 1500 रुपये आले, पण आपले 3000 रुपये आले नाही। तर तुमचे ते 3000 रुपये त्या बचत गटाच्या बँकमध्ये गेलेले आहे। तुम्हाला ते चेक करायचं आहे की तुम्ही याआधी कधी बचत गटाचं लोन घेतलं आहे का। तर आता बघा, तर आता काय झालं, तुमचे 1500 रुपये कसे आले। तर तुम्ही जेव्हा तुमचं आधार सीडिंग ऍक्टिव्हेट केलं, म्हणजे पोस्ट बँकचं अकाउंट काढलं किंवा दुसऱ्या बँकेमध्ये आधार सीडिंग ट्रान्सफर केलं, तर त्या बँकेमधून तुमचं पोस्टाच्या खात्यामध्ये आधार सीडिंग ऍक्टिव्हेट झालं आणि ते खातं तुमच्या जवळ आहे, त्यामुळे तुम्हाला SMS भेटला आणि तुमच्या खात्यामध्ये 1500 आल्याचा मेसेज आला। पण 3000 रुपये कदाचित तुमच्या जुन्या कोणत्या तरी बँकेमध्ये आलेले असणार, कारण सरकारने 4500 रुपये सुद्धा भरपूर नागरिकांच्या खात्यावर पाठवलेले आहेत। तर असं होऊ शकत नाही की फक्त तुमच्याच अकाउंटमध्ये 1500 रुपये पाठवले आणि बाकी महिलांच्या खात्यामध्ये 4500 रुपये पाठवले, असा भेदभाव होणार नाही। तर ज्या महिलांना 1500 रुपये मिळालेले आहे आणि 3000 रुपये मिळालेले नाही, त्यांनी आपलं जुनं अकाउंट कुठे ऍक्टिव्हेट आहे का, कोणत्या बँकेमध्ये जुनं अकाउंट आहे का, किंवा बचत गटाचं लोन घेतलं होतं का, हे चेक करायचं आहे। भरपूर महिलांचा हाच प्रॉब्लेम झालेला आहे। तर बघा, आता भरपूर महिलांचा आणखी एक प्रश्न आहे की आम्हाला 3000 रुपये आले, पण आम्हाला 1500 रुपये अजूनपर्यंत जमा झालेले नाही। तर बघा, आता या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर लोकांनी जे आहे ते डुप्लिकेट डॉक्युमेंट भरून आणि पात्र नसताना सुद्धा अर्ज भरले। तर आता त्या सर्व अर्जांची छाटणी होत आहे
आणि छाटणी झाल्यानंतरच तुम्हाला पूर्ण पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। ज्या अर्जाची छाटणी होत आहे त्या खात्यामध्ये रीतसर पैसे जात आहे आणि त्या महिलांना 3000 नंतर आता 1500 मिळत आहे। जर तुम्हाला 1500 मिळाले नसेल तर तुमच्या अर्जाची छाटणी बाकी आहे, ते झाल्यानंतर 3000 रुपये जरी तुम्हाला मिळाले असेल तरी तुमच्या अर्जाची जोपर्यंत छाटणी होत नाही तोपर्यंत तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये येणार नाही। छाटणी झाल्यानंतर सरकार डिक्लेअर करेल की हा जो अर्ज आहे हा जेन्युइन आहे आणि त्याच व्यक्तीने भरलेला आहे आणि ही महिला जी आहे ती पात्र आहे, त्यानंतर तुमचे 1500 रुपये येणार आहे। आणि आता सर्वात शेवटचा प्रश्न म्हणजे आम्हाला अजूनपर्यंत एकही रुपया मिळालेला नाही। भरपूर महिलांची तक्रार आहे, मी कम्युनिटी पोस्ट टाकलेली होती, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। 83% महिलांनी म्हटलेलं आहे की आम्हाला अजूनपर्यंत एकही रुपया मिळाला नाही। आमचा अर्ज जुलै महिन्यात मंजूर झाला, ऑगस्ट महिन्यात मंजूर झाला, आमचं डीबीटी आधार सेटिंग ॲक्टिवेट केलं। तर काही महिलांनी आता डीबीटी आधार सेटिंग ॲक्टिवेट करण्यासाठी पोस्ट बँकचे सुद्धा अकाउंट काढले, त्या ठिकाणी सुद्धा त्यांचं डीबीटी आधार सेटिंग ॲक्टिवेट झालेलं आहे, पण अजूनपर्यंत त्यांना एकही रुपया खात्यामध्ये मिळालेला नाही। तर बघा तुम्हाला काय करायचं आहे, आता जे काही तुमचे अर्ज पेंडिंग आहे, ज्यांना एकही रुपया मिळालेला नाही आणि तुमचं जर आता नवीन आधार सेटिंग ॲक्टिवेट झालं असेल, सप्टेंबर महिन्यामध्ये जर तुम्ही आधार सेटिंग ॲक्टिवेट केलं असेल तर आता तुमचा येणाऱ्या हप्त्यामध्ये किंवा पुढच्या टप्प्यामध्ये पैसे येणार, कारण आता सध्या पूर्ण अर्जाची छाटणी सुरू आहे। सर्वच महिलांनी काही त्यामध्ये डुप्लिकेट डॉक्युमेंट वापरलेले नाही, पण सध्या सरकार छाननी करत आहे तुमच्या सर्व अर्जांची आणि ज्यांचे आता आधार सेटिंग ॲक्टिवेट झाले असं सरकारला दिसत आहे तर ते त्यांच्या खात्यामध्ये पैसे पाठवत आहे। एका वेळेस पैसे येत नाही। या स्क्रीनशॉटवर तुम्ही पाहू शकता, या टप्प्यामध्ये फक्त जवळपास 60 लाख महिलांनाच पैसे पाठवण्यात आलेले आहे, म्हणजे त्यांच्या अर्जाची छाटणी झालेली आहे म्हणून त्यांना पैसे आले। तर अजून जवळपास 2 कोटी महिलांच्या अर्जाची छाटणी व्हायची आहे। त्यानंतर छाटणी झाल्यावर तुम्हाला पात्र किंवा अपात्र ठरवण्यात येईल। जर तुमचे डॉक्युमेंट पूर्ण व्यवस्थित असतील, तुम्ही पात्र असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणारच आहे। त्या अर्जाची छाननी सुरू असल्यामुळे त्यामध्ये फक्त महिलांच्या खात्यामध्ये सध्या पैसे जमा होण्यासाठी त्रास होत आहे, कारण भरपूर ठिकाणी फ्रॉड झालेला आहे। दुसऱ्या महिलांच्या आधार कार्डचा वापर करून काही लोकांनी जो आहे तो आपला अर्ज मंजूर करून घेतला आणि आपल्या खात्यामध्ये पैसे टाकून घेतले, त्या महिलांचे अकाउंट ओपन केले, त्या महिलांसोबत फ्रॉड केला, त्या महिलांचे डॉक्युमेंट वापरलेले आहे। तर आता ज्या महिलांना हा प्रश्न पडलेला आहे की आमच्या खात्यामध्ये एकही रुपया जमा झालेला नाही, तर बघा तुमचं जर आधी आधार सेटिंग नव्हतं आणि आता जर तुम्ही आधार सेटिंग ॲक्टिवेट केलेलं आहे तर तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही। तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे, तुम्हाला वाट पाहायची आहे, धीर पकडायचा आहे आणि प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। अर्जाची छाननी झाल्यानंतर तुमचा अर्ज पात्र होणारच आहे, कारण यामध्ये जे आहे ते जवळपास 99% महिला पात्र आहे। सरकारला पडताळणी करायची आहे की जे काही अर्ज आलेले आहे ते सर्व या योजनेसाठी पात्र आहे का, जे काही डॉक्युमेंट दिलेले आहेत ते त्याच महिलांचे आहे का, त्याच महिलांचा मोबाईल नंबर आहे का, त्याच महिलांचा अकाउंट नंबर आहे का, फक्त हे या ठिकाणी आता चेक करण्यात येत आहे। आणि आधार सेटिंग तुम्ही सर्वात आधी चेक करा। मी आज सकाळी सुद्धा एक कम्युनिटी पोल टाकला, त्यामध्ये भरपूर महिलांनी सांगितलं की आम्ही आमचं आधार सेटिंग अजूनपर्यंत चेक केलेलं नाही। सर्वात आधी तुम्हाला डीबीटी आधार सेटिंग तुमचं कोणत्या बँकेत ॲक्टिवेट आहे ते चेक करायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला त्या बँक अकाउंटमध्ये डेट बाय डेट एंट्री करायची आहे पासबुकवर, आणि तुम्हाला जर तुमचे पैसे आले असेल तर तुम्हाला त्या बँकच्या पासबुकवर एंट्रीमध्ये तुम्हाला दिसून येईल। आणि पोस्ट बँकचं खातं जर तुमचं असेल तर तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे। मिस कॉल दिल्यानंतर तुम्हाला माहीत होईल की तुमचे पैसे आले की नाही। मी त्या टॉपिकवर एक व्हिडिओ बनवलेला आहे। मोबाईल नंबरवर मिस कॉल देऊन किंवा SMS करून तुम्ही तुमच्या खात्यातील पैसे पाहू शकता की पैसे जमा झाले की नाही। कारण पोस्ट बँकच्या अकाउंटवर भरपूर महिलांना SMS आलेला नाही, पण त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। आणि डीबीटी आधार सेटिंग आणि आधार लिंक यामध्ये काय फरक आहे त्या शेवट सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर येईल, तर तुम्ही टॅप करून तो व्हिडिओ सुद्धा त्या ठिकाणी या व्हिडिओच्या शेवट पाहू शकता। बघा, ज्या महिलांना अजूनपर्यंत एकही रुपया जमा झालेला नाही त्यांनी फक्त वाट पाहायची आहे, कारण अर्जाची छाननी झाल्यानंतर तुमचा आधार सेटिंग ॲक्टिवेट झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे आणि पैसे तुमच्या खात्यामध्ये नक्की येतील।